25,000 वर्षापूर्वीची गोष्ट. एका बाजूला हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं समृद्ध कपिलवस्तू साम्राज्य आणि दुसरीकडे मानवी दुःखाचा अथांग महासागर. या दोन टोकांमध्ये एक अशा महापुरुषांचा जन्म झाला ज्याने जगाला युद्धाकडून बुद्धाकडे नेलं. आज बुद्ध पौर्णिमा, ज्या दिवशी एकाच वेळी 3 अद्भुत घटना घडल्या: बुद्धांचा जन्म, त्यांची ज्ञानप्राप्ती आणि त्यांचं महापरिनिर्वाण. आजच्या 30 मिनिटाच्या या विशेष प्रवासात आपण फक्त एक कथा नाही तर जगण्याचे एक विज्ञान शिकणार आहोत. चला तर मग अनुभवूया सिद्धार्थ ते तथागत हा प्रवास. शुद्धोधन राजांचा पुत्र सिद्धार्थ, ज्याच्या जन्मानंतर भविष्य वर्तवण्यात आलं होतं की हा मुलगा एकतर चक्रवर्ती सम्राट होईल किंवा महान संन्यासी. पित्याने सिद्धार्थला दुःखापासून वाचवण्यासाठी महालाच्या 4 भिंतीत बंद केलं, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. वयाच्या 29व्या वर्षी सिद्धार्थने महालाबाहेर पाऊल ठेवलं आणि त्यांना दिसली ती 4 दृश्य: एक झुकलेला वृद्ध, एक थरथर करणारा आजारी माणूस, एक मृतदेह आणि एक शांत संन्यासी. या दृश्यांनी राजपुत्राची झोप उडवली. मीही एक दिवस असाच होणार का, या प्रश्नाने त्यांना अस्वस्थ केलं आणि एका रात्री आपल्या पत्नीला आणि मुलाला झोपेत सोडून राजवैभवाचा त्याग करून सिद्धार्थ निघाला सत्याच्या शोधात. यालाच इतिहासात महाभिनिष्क्रमण म्हटलं जातं. 6 वर्ष सिद्धार्थने स्वतःला प्रचंड त्रास दिला. कधी अन्न त्यागलं तर कधी उन्हा पावसात उभे राहिले. शरीर सांगडं झालं पण सत्य सापडलं नाही. तेव्हा त्यांना उमजलं, विना इतकाही ताणू नका की त्याची तार तुटेल आणि इतकाही सैल सोडू नका की त्यातून स्वरच उमटणार नाही. यालाच म्हणतात मध्यम मार्ग. निरंजना नदीत स्नान करून सुजाताने दिलेली खीर खाऊन सिद्धार्थने बोधिवृक्षाखाली बसले. त्यांनी ठरवलं, प्राण गेले तरी चालतील पण सत्य शोधल्याशिवाय इथून उठणार नाही. आणि वैशाख पौर्णिमेच्या त्या रात्री मनातील सर्व अंधार दूर झाला आणि सिद्धार्थाचे झाले गौतम बुद्ध. बुद्धांनी जगाला जे दिलं ते धर्मापेक्षा जास्त माणुसकीचं तत्त्वज्ञान होतं. त्यांनी मांडली 4 आर्य सत्य: जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचा अंत शक्य आहे आणि दुःखाच्या अंताचा मार्ग आहे अष्टांगिक मार्ग. योग्य दृष्टी, योग्य संकल्प, योग्य वाणी, योग्य कर्म, योग्य उपजीविका, योग्य व्यायाम, योग्य स्मृती आणि योग्य समाधी. जर आजच्या काळात आपण फक्त योग्य वाणी जरी पाडली तरी अर्ध्या समस्या सुटतील. किसा गौतमी आणि मोहरीचे दाणे. एका मातेचा मुलगा गेला. ती रडत बुद्धाकडे आली. माझ्या मुलाला जिवंत करा. बुद्ध शांतपणे म्हणाले, माऊली, मी मुलाला जिवंत करेन, पण अशा घरातून मुठभर मोहरीचे दाणे घेऊन ये ज्या घरात कधीच कुणाचा मृत्यू झाला नाही. ती पूर्ण गाव फिरली पण तिला असं एकही घर सापडलं नाही. तिला सत्य उमजलं. मृत्यू अटळ आहे. बुद्धाने तिला दुःख करायला नाही तर सत्याचा स्वीकार करायला शिकवलं. बुद्ध जाता जाता एक मोठा मंत्र देऊन गेले: अत्य दीप भव, म्हणजे स्वतःचा दिवा स्वतः व्हा. कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. स्वतःच्या बुद्धीने सत्य तपासा. आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण कोणता संकल्प करू शकतो? कदाचित आपण आपला राग थोडा कमी करू किंवा एखाद्या दुःखी माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणू शकू. बुद्ध म्हणजे फक्त मूर्ती नाही, बुद्ध म्हणजे एक जाणीव आहे. तुम्हाला बुद्धांचा कोणता विचार सर्वात जास्त आवडतो? कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हा सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा.